एक मोठी बातमी आपण बघतोय। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक चर्चा घडू लागलेल्या आहेत। काही जणांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। आज अनेक पत्रकार परिषदा होणार आहे आणि त्यातच ह्या क्षणाला आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। सगळ्यात आधी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मग पुढे आपण चर्चेला सुरुवात करूया। कट होतोय आवाज, येत नाही। रुपालीताई, माझा आवाज येतोय तुम्हाला? हां, आत्ता आला, बोला। अगदी म्हटलं, रुपाली चाकणकरांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। काल तुम्ही सुद्धा अगदी आक्रमकपणे भूमिका मांडलेली होती, तुम्ही मागणी केलेली होती, ती पूर्ण झाली आहे। सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया काय त्यावर? सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, राजीनामा दिला नाही तर राजीनामा घेतलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी यांचे सर्व महाराष्ट्राच्या माता भगिनींकडनं आभार व्यक्त करते की याच्यामध्ये आपण तातडीने राजीनामा घेऊन महाराष्ट्रातल्या माता भगिनींना आश्वासित केलं की घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, विकृतीला थारा नाही। आणि ही पहिली पायरी आहे। मुळामध्ये आता आमची मागणी अशी आहे की या संवैधानिक पदावर जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नव्हता तोपर्यंत सखोल आणि निपक्ष तपास होऊ शकत नव्हता। आता चाकणकर बाईला तातडीने अटक केली पाहिजे, कारण का त्यांनी या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये त्यांचा सरळ सरळ हस्तक्षेप आहे। संगनमताने आमच्या माता भगिनींवर लैंगिक अत्याचार, बलात्कार करण्यात आलेला आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरला तातडीने अटक झाली पाहिजे। त्यांच्या माध्यमातून जेवढे त्यांचे सहकारी आहेत, जेवढे फोटोज व्हिडिओज आहेत, त्याचा तपास करून इतरही लोक अटक करणं गरजेचं आहे। तुम्ही हे प्रकरण साधं समजू नका। अत्यंत हाय प्रोफाईल आणि राजकारणाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी मिळून केलेलं हे एक कांड आहे आणि हे कांड जेव्हा समोर आलं त्यावेळेला चाकणकर बाई म्हणल्या की तो माझा गुरु माऊली आहे, याच्या पलीकडे माझा त्यांच्याशी संबंध नाही, पण त्यांचे संस्थेवर त्या सदस्य आहेत। त्याच्यानंतर त्या केक भरवताना दिसत आहेत, त्यानंतर त्या पाय धुताना दिसत आहेत, त्यानंतर त्या छत्री घेताना दिसत आहेत। त्याच नाही, त्यांची अख्खी फॅमिली दिसतीये। आम्हाला त्यांच्या बाकीच्या फॅमिलींशी वैयक्तिक घेणं देणं नाही। या संविधानाक पदावर असताना सुद्धा यांनी जे महिलाच्या शोषणाला दुजारा दिला, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। बलात्कारित महिलांनाच उलट आधार आणि दिलासा द्यायचं सोडून त्या भोंदूबाबाच्या पाठीशी उभे राहिला। पोलिसांना पत्र दिलं की जी महिला त्या व्हिडिओमध्ये दिसतीये तिचा व्हिडिओ ज्यांनी शेअर केला त्याला आणा हाना मारा। उलट तुम्ही त्या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या पाहिजे होत्या। त्याच्यामुळे त्यांनी त्या पत्रकारालाही धमकवलं। राज्य महिला आयोगाच्या लेटर हेडपॅडवरनं त्यांना नोटीस पाठवली, त्यांच्याकडनं माफीनामा घेतला, त्यानंतर शिर्डी पोलिसांना फोन केलं। हे मी बोललेच होते आणि काल त्यांनी दुजोरा दिला, कारण का ते कॉल रेकॉर्ड सगळीकडे आहेत। शिर्डीचे पोलीस अधीक्षक आणि रुपाली चाकणकर माजी ज्या अध्यक्षा होत्या त्यांचे कॉल रेकॉर्ड करा, कॉल डिटेल्स काढा, त्या बोललेल्या आहेत। कोणत्या अधिकारातनं तुम्ही वाचवताय त्या भोंदूबाबाला? बरं, त्यांचे कुणाशी काही संबंध येतील ना समोर? तुमचे नाही आहेत ना संबंध, तुम्ही नाही आहात ना त्या गुन्ह्यामध्ये, मग तुम्ही फोन करून प्रकरण दाबताय का? हे गंभीर आहे हो। आणि जेवढे सेलिब्रिटी आहेत, जेवढे आहेत, त्या सगळ्यांचा तपास होणं गरजेचं। आणि आता SITच्या त्या पदावर नसल्यामुळे निपक्ष आणि कायदेशीर पद्धतीने तपास होईल, तो तेजस्विनी सातपुते यांनी करावा, कारण का आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, आम्ही वकील आहोत, प्रॅक्टिसिंग वकील आहोत। आम्हाला कळतं पोलीस कुठं तपास करतायत, कुठं नाही करत आहे, कुठं प्रकरण दाबतायत। जे व्हिडिओ 58 चे 100 पर्यंत आलेले आहेत, अजून खूप मोठा डेटा आहे। पोलिसांकडे जप्त करण्याच्या आधीच हे व्हिडिओ सगळीकडे आहेत, त्याची सुद्धा चौकशी होऊ द्या, खरे आहेत का खोटे आहेत समोर येईल। उलट एव्हिडन्स मिळतात आम्हाला केस स्ट्रॉंग करण्यासाठी,
म्हणून चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यात चाकणकरांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्या सह आरोपी आहेत. ताई, याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे साधारण जेव्हा जेव्हा रुपाली चाकणकरांचा विषय येतो तेव्हा तुम्ही प्रचंड आक्रमक होत जाता नेहमीप्रमाणे. अगदी आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणापासून बघतोय, तुम्ही अगदी त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसलात. रुपाली चाकणकरांवर तुमचा नेमका इतका राग काय? मुळात एक लक्षात घ्या, रुपाली चाकणकरवर माझा कोणताही राग नाही. जेव्हा वैष्णवी हगवणे प्रकरण झालं त्याच्यामध्ये ती पीडिताने आत्महत्या केलेलं आहे, तिचं लेकरू तिच्या घरच्यांनी लपून ठेवलेलं आहे. तिथं एक महिला म्हणून, एक संवेदनशील महिला म्हणून राज्य महिला आयोगाच्या एवढ्या महत्त्वाच्या पदावर त्या बसलेल्या असताना त्यांची जाव जेव्हा तक्रार करते आणि सांगते की महिला आयोगाने दखल घेतली नाही, त्या आम्हाला मदत केली नाही, तर यांचं कर्तव्य नव्हतं का हो? त्यांना मदत करायचं कर्तव्य काम नव्हतं का? मग तुम्हाला नाही काम करायचं, तुम्ही का पदावर बसलेले आहात? त्यांनी त्या विवाहितेचं चारित्र्यहनन केलं. जो काही तपास आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते तो पोलीस अधिकारी कोर्टात देईल ना. त्याच्याकडे त्यासाठी मेहरबान कोर्ट आणि त्यांच्या ज्यांच्या कार्यक्षेत्रात हा विषयच नाहीये, म्हणजे ज्या आविर्भावाने महिला आयोग दाखवत होतं की मी पोलिसांना आदेश दिलेत, मी पोलिसांना हे सांगितले, त्यांच्याकडे कोणता आदेश? फक्त तुम्ही तक्रार अहवाल द्या, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि तपास निष्पक्ष आणि कायदेशीरपणे करा, एवढंच सांगण्याचे आदेश होते. त्याच्या पुढे त्यांनी संपदा मुंडेच्या प्रकरणात त्या पीडितेचं चारित्र्यहनन केलं. कधी केलं? आयोगाचा आधार घेऊन तिथे गेल्या पोलिसांकडं, तिथं चर्चा केल्या, पोलिसांनी त्यांना तो तपास दाखवला आणि मीडियासमोर येऊन त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्यहनन केलं. कुणी अधिकार दिला यांना? म्हणजे तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा तुम्ही गैरवापर करत आहात. जर तुम्ही त्या पदावर नसताना आता त्यांना कळेल की कसं त्यांना काम करायचं होतं. त्यांना ना कायदा कळते, ना त्यांना जबाबदाऱ्या कळते. त्यांना एवढंच कळतंय, बंधुबाबाच्या पाया पड, छत्री हातात घर. महिलांना इतर ज्या महिलांच्या रक्षणासाठी केलेले, तुम्हाला सांगते, या खोट्या महिला उभ्या करणार, त्यांना इतरांबद्दल व्हिडिओ करायला लावणार, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावणार. सोशल मीडियावर यांची खूप मोठी भली फेक अकाउंटची टीम आहे, त्याच्यामध्ये महिलाच यांच्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये त्यांनी त्या महिलांना बाल हक्क समितीमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांना तुम्ही पदावर किंवा नियुक्त स्वतःसोबत घेतलेला आहे, त्याचा वापर समाजाच्या हितासाठी, न्याय मिळण्यासाठी नाही, तर हा रॅकेट चालवण्यासाठी, या भोंदू बाबाला ऐवज देण्यासाठी, त्याला अत्याचार करण्यासाठी, त्याच्याकडे महिला आल्यानंतर त्यांच्या बेंबीत बोटं घालणं, चिमटा काढणं, काय आहो हे? आणि त्याला मी दुजोरा द्यायचा? त्याला मी माझ्या पक्षातली आहे म्हणून शांत बसायचं? मला नाही जमणार या गोष्टी. आणि त्या न्याय हक्कासाठीच ही रुपाली पाटील आवाज उठवत होती. या भोंदू प्रकरणामध्ये सुषमाताई अंधारे असतील, अंजलीताई दमानी असतील, संगीता तिवारीताई असतील, महाराष्ट्रातल्या अनेक माता भगिनी आहेत, आमच्या पक्षातल्या पदाधिकारी आहेत की त्या सगळ्यांनी हा रेटा धरून ठेवला. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी केली. आणि दुर्दैवी आमचं एवढंच होतं, ही मागणी एका महिलेच्या विरोधात आम्हाला करावी लागत होती, कारण का त्या महिलेचा पापाचा घडा भरला होता.